गुड मॉर्निंग स्टुडंट्स, माय सेल्फ प्रशांत पाटील। आज आपण पाहणार आहोत की एसे रायटिंग कसं करावं। तर बघा, राज्यसेवेच्या नवीन पॅटर्न नुसार आणि यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये 250 मार्काचा एसे रायटिंग म्हणजे निबंध लेखनाचा विषय आहे। तर हा खूप क्रुशियल रोल प्ले करतो मुलांच्या सिलेक्शन मध्ये। तर बघा, निबंध लेखन ही पूर्ण अव्याहत चालणारी प्रोसेस आहे। तुम्ही लहानपणापासून तर ग्रॅज्युएशन किंवा आतापर्यंत जे अवांतर वाचन केलेलं आहे, पुन्हा जनरल स्टडीचा जो अभ्यास करता, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, त्याच्यामधून तुम्हाला खूप सारे इनपुट्स मिळत असतात। त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या अभ्यासामधून तुम्हाला सामाजिक, आर्थिक, राजकीय, घटनात्मक विषय कळत असतात। तुम्हाला आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं स्ट्रक्चर कळत असतं। इथे असणाऱ्या समस्या, इथे होत असणाऱ्या डेव्हलपमेंट्स, महिलांच्या समस्या, बालकांच्या समस्या, शिक्षण, रोजगार, ह्या समस्या काय आहेत ह्या तुम्हाला पूर्णपणे कळल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे त्याच्यावरचे सोल्युशन तुम्हाला माहित पाहिजे। तसंच तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेटिव्ह वाचायचं असेल तर चांगल्या चांगल्या न्यूजपेपरचे एडिटोरियल्स, ओपन एडी हे सेक्शन तुम्ही वाचले पाहिजेत। त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे 2 मॅगझिन येतात, कुरुक्षेत्र आणि योजना। कुरुक्षेत्र हे ग्रामीण आणि कृषी रोजगाराशी डेव्हलपमेंटच्या संदर्भात असतं आणि योजना हे शासकीय ज्या स्कीम्स आहेत, वेगवेगळ्या काय डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यावर आधारित असतं। तर याच्यामध्ये तुम्हाला तज्ञ लोकांचे चांगले चांगले आर्टिकल वाचायला मिळतात। इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये हे 2 मॅगझिन अवेलेबल आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला आणखीन इनपुट्स द्यायचे असतील एसे मध्ये तर तुम्ही पास झालेल्या विद्यार्थ्यांचे एसे आजकाल तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल आहेत, ते तुम्ही वाचले पाहिजेत। त्याचप्रमाणे चांगल्या चांगल्या पब्लिकेशनचे एसे रायटिंगची पुस्तकं अवेलेबल आहेत। या सर्वांचा वापर करून तुम्ही एसे रायटिंग मध्ये मॅक्झिमम स्कोर करा। एसे रायटिंग मध्ये केलेल्या स्कोरमुळे तुम्ही सिलेक्शनच्या जवळ जाऊ शकता। धन्यवाद।